एक नोकरदार वर्गाची जी अपेक्षा असते ती म्हणजे माझ्या करामध्ये काही बदल होणार आहेत किंवा माझा कर कमी होणार आहे का किंवा वाढणार आहे का. बरोबर. म्हणजे अपेक्षा कर कमी असणं असतं, पण उत्सुकता असते की करात काही बदल होणार आहे का. दुसरी उत्सुकता असते की मला टॅक्समध्ये इन्सेंटिव्ह म्हणजे जसं एटीसी जुन्या कर प्रणालीत होतं 1.5 लाखापर्यंत किंवा आपल्याला मेडिक्लेम जे बेनिफिट मिळतं अंडर एटीडी, तर त्याच्यामध्ये काही मला मिळेल का, माझं स्टँडर्ड डिडक्शन वाढेल का, मला होम लोन आम्ही घेतो त्याच्यामध्ये गेली कित्येक वर्ष ती अमाऊंट 2 लाखाची स्टॅग्नंट आहे, ती कदाचित वाढून मला 3 लाखापर्यंत किंवा 4 लाखापर्यंत वजावट मिळेल का. तसंच वरिष्ठ नागरिकांच्या पण बऱ्याच आशा होत्या की सेव्हिंग बँक अकाउंटवर जो त्यांना 50,000 आतापर्यंत टॅक्स जो मिळतो, जो टीडीएस ज्याच्यावर कापत नाहीत, ती रक्कम वाढून 1 लाख होईल अशी अपेक्षा होती. तसंच काहीतरी जशी प्रधानमंत्री वयोवंदन योजना पूर्वी होती तशी काहीतरी वेगळी योजना वरिष्ठ नागरिकांसाठी येईल अशी एक अपेक्षा होती. किंवा त्यांना आणखीन ऍडिशनल बेनिफिट म्हणून एक मेडिक्लेम व्यतिरिक्त एक वजावट म्हणजे एटीडी जसं तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्ये आहे आणि ज्यात 50,000ची वजावट आहे तीच वजावट नवीन कर प्रणालीत मिळेल का, अशा अपेक्षा खूप होत्या. अशा खूप होत्या.